नमस्कार, आपण पाहतात रयत संवाद न्यूज चॅनल. दुधनी येथे नूतन लोकसेवकांचा माळी समाजाकडून सन्मान. नुकत्याच झालेल्या जिल्हा परिषद, पंचायत समिती व नगरपालिका निवडणुकीत निवडून आलेल्या नगराध्यक्ष व लोकसेवकांचा सन्मान दुधनी येथील वीरशैव लिंगायत माळी समाजाच्या वतीने संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मनिप्र डॉक्टर शांतलिंगेश्वर महास्वामीजी होते, तर व्यासपीठावर माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे, शिवसेनेचे जिल्हा प्रमुख महेश साठे, शिवसेना नेते शंकर म्हेत्रे, सोलापूरचे नगरसेवक अमोल शिंदे, दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे, उपनगराध्यक्ष जिलानी नाकेदार, माजी जिल्हा परिषद सदस्य आनंद तानवडे, नूतन जिल्हा परिषद सदस्य प्रवीण तानवडे, शिवराज म्हेत्रे, पंचायत समितीच्या सदस्या शीतल म्हेत्रे, संगीता पाटील, वैशाली म्हेत्रे, गीता म्हेत्रे तसेच सर्व नगरसेवक नगरसेविका उपस्थित होते. प्रारंभी कार्यक्रमाच्या सुरुवातीला क्रांतिज्योती सावित्रीमाई फुले व लोकनेते सातलिंगप्पा म्हेत्रे, लक्ष्मीबाई म्हेत्रे यांच्या प्रतिमांचे पूजन करण्यात आले. यानंतर वीरशैव माळी समाजाच्या वतीने नूतन लोकसेवकांचा सन्मान संपन्न झाला. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करडे व होळी यांनी केले. यावेळी दुधनीचे नगराध्यक्ष प्रथमेश म्हेत्रे यांनी आगामी काळात दुधनीचा चेहरा मोहरा बदलणार असल्याचे सांगितले. उपस्थितांचे स्वागत करत प्रास्ताविक रामा गद्दी यांनी केले, तर आभार सुनील आळंद यांनी मानले. या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी माळी समाजाचे अध्यक्ष विश्वनाथ म्हेत्रे, उपाध्यक्ष श्रीमंत माळी, मल्लीनाथ कोटनूर, महेश चिंचोली, शिवानंद माड्याळ, महालिंग कोटनूर, चंद्रकांत म्हेत्रे, शिवपुत्र कोटनूर, उमेश आळंद, शंकर हंगरगी, सुरेश खैराट, शिवबा कनौजी, शरणाप्पा तुळनूर, शिवाण्णा कोटनूर व शामराव गद्दी यांच्यासह कार्यकर्त्यांनी परिश्रम घेतले. या कार्यक्रमात भाजपा सोडून शिवसेना शिंदे गटात आलेले आनंद तानवडे यांनी आपल्या मनोगतामध्ये खंत व्यक्त केली. सध्या भाजपामध्ये निष्ठावंतांना न्याय मिळत नाही. ज्यांनी जनमानसात भाजपाचे विचार रुजवले अशा लोकांना सन्मानाची वागणूक मिळाली नाही, असा खेद यावेळी आनंद तानवडे यांनी व्यक्त केला. याच कार्यक्रमात बोलताना माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी यापूर्वीचा काळ खडतर असल्याचे सांगितले, परंतु उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी दिलेल्या बळाने आज अक्कलकोट तालुक्यात धनुष्यबाण घरोघरी पोचल्याचे समाधान आहे, असे माजी मंत्री सिद्धाराम म्हेत्रे यांनी यावेळी सांगितले. आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी रयत संवाद न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. अशाच नवनवीन घडामोडींसाठी रयत संवाद न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.